नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जुके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या वेळेमध्ये एक आणि महत्त्वाचीच गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो. ती म्हणजे कालच जी आर निघालेला आहे की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो 7वा हप्ता राहिलेला आहे ते वितरित करण्याबाबतचा जो जी आर होता तो कालच प्रसिद्ध झालेला आहे, जाहीर झालेला आहे, निघालेला आहे मित्रांनो. ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने 2932 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप करण्याबाबतचा जी आर होता. परंतु मित्रांनो, एक महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे की आता 7व्या हप्त्यापासून म्हणजेच या हप्त्यापासून बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही मित्रांनो. याचे कारण असे असणार आहे, तेच कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमकं कोणत्या कारणांमुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही. त्याची मुख्य कारणे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही वेबसाईटवर पाहू शकता, या ठिकाणी एक मुख्य कारण देखील दिलेलं आहे. हे कारण इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, मी तुम्हाला ते मराठीमध्ये सांगणार आहे. e-KYC इज मॅन्डेटरी फॉर PM किसान रजिस्टर्ड फार्मर. OTP based e-KYC is available on PM Kisan portal or nearest CSC centers may be contacted for biometric based e-KYC. म्हणजेच मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी अजून देखील e-KYC केलेली नसेल त्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर e-KYC करून घ्यायची आहे. e-KYC एकतर तुम्ही OTP बेस करून घेऊ शकता ऑनलाईन पोर्टलवर जाऊन, ज्या पोर्टलचं नाव आहे pmkisan.gov.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही OTP बेस्ड e-KYC करू शकता, किंवा मग तुमचा मोबाईल जर आधारला लिंक नसेल तर OTP बेस्ड e-KYC तुम्ही करू शकत नाही. आणि दुसरं कारण म्हणजे तुम्हाला जर e-KYC करायची असेल तर जवळच्या CSC सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक म्हणजेच थंब देऊन तुम्ही तुमची e-KYC पूर्ण करून घेऊ शकता. हे एक मुख्य कारण आहे. दुसरं कारण म्हणजे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना, ज्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्यांना येत आहेत त्या लाभार्थ्यांना एकतर नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतील इथून पुढे, किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील मित्रांनो. जे महिला लाभार्थी आहेत ज्यांना नमो शेतकरीचा देखील हप्ता मिळतो आणि लाडक्या बहिणीचा देखील हप्ता मिळतो, अशा लाभार्थ्यांना, अशा महिला लाभार्थ्यांना आता इथून पुढे दोन्ही योजनेचे हप्ते हे मिळणार नाहीत मित्रांनो. कारण का एक तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचाच हप्ता मिळेल किंवा मग लाडक्या बहिणीचाच हप्ता मिळेल. दोन्ही योजनेचे हप्ता तुम्हाला यापासून मिळणार नाहीत मित्रांनो. ही एक दुसरं मुख्य कारण आहे मित्रांनो. त्यानंतर तिसरं मुख्य कारण म्हणजे की जे नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचे 3 योजनेमार्फत पैसे ते उचलत आहेत, ज्यामध्ये 65 वर्षावरील योजनेसाठी जे निराधार योजनेची जी 1500 रुपये मिळतात ती एक, त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेसाठी जो लाभ मिळतो तो लाभ, PM किसान योजनेचा जो लाभ मिळतो तो लाभ, त्याचबरोबर लाडकी बहीण योजना, या तिन्ही योजनेचे जर तुम्ही लाभ घेत असाल तर त्या ठिकाणी देखील तुमचे पैसे मिळणे हे बंद होऊ शकतात मित्रांनो. कारण की तिन्ही योजनेमध्ये फक्त तुम्हाला कोणत्याही एका योजनेचेच पैसे आता या इथून पुढे मिळणार आहेत. कारण की सरकारने जे लाभार्थी जे कमी करायला सुरुवात केलेली आहे, ती तिन्ही योजनेचे जे सेम लाभार्थी आहेत, जे एकच लाभार्थी तिन्ही योजनेचे पैसे घेत आहेत, अशा लाभार्थ्यांना आता या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत मित्रांनो. तर तुम्हाला यादी पाहायची असेल तर तुम्ही कशी पाहू शकता, या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो, pmkisan.gov.in. यावर आल्याच्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. तुम्ही स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी उजव्या साईडला दिलेलं आहे लाभार्थी यादी, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो एक नवीन इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होईल. थोडं लोड घेत आहे वेबसाईट. लाभार्थी यादी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्यानंतर एक नवीन इंटरफेस तुम्हाला दिसून येईल, बेनिफिशरी लिस्ट. यावर तुम्हाला पहिल्यांदा स्टेट निवडायचं आहे, तुम्ही कोणत्या राज्याचे आहात ते. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे मित्रांनो.
जिल्हा निवडल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं तालुका देखील निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे मित्रांनो. गाव निवडल्याच्या नंतर गेट रिपोर्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फार्मर नेम आणि जेंडर या ठिकाणी आलेलं आहे. या बेनिफिशरी लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे मित्रांनो. या लिस्टमध्ये जर तुमचं नाव नसेल तर हा 7वा हप्तापासून तुम्हाला इथून आता बंद होणार आहे मित्रांनो. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची कारणे जाणून घेऊ शकता आणि लिस्टमध्ये नाव देखील चेक करून घेऊ शकता मित्रांनो. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.